लाल कॉस्ट्यूम मध्ये नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय बालेवाडी मुक्कामी, ज्याला महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घातली असा हर्षवर्धन सरकी पहिला हात वर करून प्रेक्षकांना अभिवादन करा. तर बाहुबली नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यानं आपल्या हुकमी खेळानं प्रेक्षकांची मने जिंकली आहे. असा निळ्या कॉस्ट्यूम मध्ये सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड. मित्रत्वाची सलामी झडली. कोण होणार वाघोली मुक्कामी महाराष्ट्र केसरी? कोणाच्या खांद्यावर विराजमान होणार 2026 ची महाराष्ट्र केसरी किताबाची गदा? आक्रमक बनला महेंद्र. त्याला एवढंच मागचे दोनदा तिकडे येऊन गेला. सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमणाला कायम ठेवत महेंद्र डाव करण्याचा प्रयत्न. दरम्यान ब्राऊन झोनच्या बाहेर कुस्ती. सरपंचांचा इशारा. महेंद्रला एक गुण आउट ऑफ बॉल. संरक्षण क्षेत्रात पाय गेला. प्रतिस्पर्ध्याला गुण 0-1. स्क्रीन जवळ कोणीतरी थांब. सरपंचाच्या विसल शिवाय कुस्ती थांबू नका पैलवान. सूचना. किरण सरपंच सूचना देतात. किरण दोघेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची दैदिप्यमान कामगिरी करणारे पैलवान आहेत. आक्रमक कायम राखतोय महेंद्र, परंतु आपल्या संयमी आणि शांत खेळानं हर्षवर्धन प्रतिकार करतोय. दरम्यान हर्षवर्धनला कुस्तीची टाळटाळ केल्याबद्दल सरपंच समज देत आहे. पैलवान कुस्ती करा, आक्रमकता धारण करा. हजारो प्रेक्षक आपल्या या खेळाकडे डोळे लावून आहे. डाव करा, गुण मिळवा. महेंद्राचा प्रयत्न धुडकावून लावलाय हर्षवर्धन सदगीरना. तमाम पत्रकार बंधू, सोशल मीडिया प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी तांत्रिक गुण कसे घेतले जात आहेत, कोणाचं आक्रमण होतोय, कोण प्रतिकार करतोय, आपल्यासाठी सविस्तर माहिती. दरम्यान महेंद्राची आक्रमकता. अरे बघ ना समोर. प्रथमतः समज दिली होती, वारंवार चेहऱ्यावर मारू नका. नकारात्मक गोष्टी आहे. आपणाला पहिल्यांदा समज दिली होती आणि आता ताकीद. प्रतिस्पर्ध्याला गुण असा सरपंचाचा, आखाडा प्रमुखाचा एकत्रित निर्णय. आक्रमक झाला आता हर्षवर्धन सदगीर. प्रतिकार करतोय महेंद्र. हप्ते नावाची पकड. काहीतरी घटना. गुणांची नोंद होणार. दोघांची आक्रमकता कायम. पटाला लागण्याचा प्रयत्न करत होता. धुडकावून लावतायत एकमेकांचे हल्ले. आणि पहिल्या फेरीची समाप्ती.